झालं या बाबाचं, झालं आतापासून जी झोपणं सुरू ते पार खायचं झोपायचं कामाला जायचं एवढंच काम येते, दुसरं येतेच काय त्याला. घरचे काम कोणी करायचे? मशा पडडावणी पडणार आता खाऊन पिऊन ढेरग भरून फुटच तर खाऊन आयतं केलेलं जळच नाही कोणत्या गोष्टीची. काय करायला लागू तुम्ही? काय करते ग? तुझं नाव काय ग? सानवी. सानवी. लय गोड मुलगी आहे, लय गोड. हिनच पडली होती बघा त्या शाळेतून, पायऱ्यावरून घसरून पडलं होतं, हिला ॲडमिट केलं होतं. म्हणून हिच्यामुळं एकटीमुळं शाळा चेंजच. एवढी हिची ताकद आहे, एवढी ताकद आहे हिच्यामध्ये. हिच्यामुळे अख्खी शाळा चेंज केली, दुसरीकडे बांधायलाच काढली डायरेक्ट. कारण की वरून पडली पायऱ्यावरून घसरून, तिला लागलं होतं, ॲडमिट केलं ते तिला. तर तिच्यामुळं सगळ्या मुलांची सुविधा झाली. कारण की वर शाळा होती एकदम, पायऱ्या लोखंडाच्या शिडीवर चढून जायचं. 4थी पर्यंतच लहान लहान मुलांना काय कळतं एवढं, पाय घसरून पडेल करेन म्हणून. पण ही पडली खरंच. तर हिच्यामुळं अख्खी शाळाच बदलली. लगेच बांधकाम काढले बघा. आता ते पावसाळा होती तर होईल सुरू. 2 महिन्यात शाळा चालू. इतकं अर्जंट काम चालू केले की तातडीनं निर्णय घेतला सरकारने. का तरी ही मुलगी पडली, उद्या दुसरं मुलगा पडेल असं विचार करून त्यांनी हे केले. आणि दिदन इकडे तुम्ही काय पेंटिंग काढता तुम्ही मला दाखवा जरा इकडे. काय जबायचं नुसत्या बिनकामाची बरं का, काहीच काम ना धंदा ना हरी गोविंदा एवढंच कामाचे आहे. आणि ती बघा कलाकार ऑर्केस्ट्रा काय म्हणते ती, रंग रंग काय म्हणते ती, रंग त्याला चित्र काढतात त्याला काय म्हणतात मला नक्की माहित नाही. खरं सांगा तुम्ही. हो काही पोरगी इतकं छान पेंटिंग करते. हो काही पेंटर बनणार आहे, पेंटर काय म्हणतात मला माहित नाही. इतकं चित्र काढायचे. आता गणपती बनवला, मूर्ती काढली, परत मूर्ती बनवली, अजून तिनं बरंच काय की हातावर काय चित्रकला काढते. चित्रकलाकार निघणार आहे, चित्र काढणारे. आता बास ना, बघितलं त्यांनी सगळ्यांनी. तर अशी हुशार आहे. आणि आजकालच्या पोराला शाळा म्हणलं की महत्त्व बरोबर कळते. पण आमचं ज्ञान गेलेलं मातीत. पहिलं का आम्हाला एवढं सुचायचं नाही शाळेमध्ये. आमचं नुसतं शेणगौऱ्या करण्यातच, शेण आणायचं, थापायचं, शेण आणायचं, सारवायचं. हे पहिलं मातीचे घरं. तुझं घर चांगलं का माझं घर असल्या ह्याच्यात आमचं बालपण कुठं निघून गेलं कळलं नाही. पण आत्ताच्या लेकराला शाळाचं महत्त्व भरपूर आहे. आणि जे सांगल ते शाळेमध्ये ऐकतात. आमचं एवढं शाळेवर नव्हतं लक्ष आणि शेणगोऱ्यातच गेलं आमचं सगळं बालपण. तर आजच्या पिढीला उत्साहान चांगला मिळतोय. आईवडिलांचा बी. आमच्या आईवडील लक्ष देत नव्हते की शाळेत जाते का गौऱ्या आणायला, शेण आणायला सांगावं नाही असलं त्यांना वाटत नव्हतं. त्यांना वाटायचं की घरचं काम करेल तेवढं त्यांना कमी